सन्माननीय रोहितजी शेंडे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। दरम्यान योगेशजी थरगुडे यांना विनंती आपण त्यांचं सहर्ष स्वागत करायचं। नक्कीच आपल्या या युवा शक्ती शिवशक्ती क्रीडा मंडळ लवे ज्याचे एक सर्व आणि स्पॉन्सर सुद्धा आमच्या या सामन्याचे ते सन्माननीय रोहितजी शेंडे साहेब इथे उपस्थित झालेत। यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा शृंखला झाला मैदानावरती, त्यांचं सुद्धा आपण मनापासून इथे स्वागत करूया। तुषार धुमाळ नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे, दोन गाव मिक्स असा हा लॉट्स आहे, जिथे तांबडी आणि काटरंग संघ एकत्रित होऊन आता आपला खेळ दाखवेल, तर दुसरीकडे मुळगाव आणि लवेज संघ मिक्स होऊन आपला खेळ दाखवतोय। नाणेफेकीचं कौन जिंकलंय ते टीम तांबडी काटरंग संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। यानंतरचा सामना लगेच होईल। या सामन्यावर जो विजयी संपादन करेल त्याचबरोबर सावरोळी खरसोंडी संघाचा संघनायकाला ही विनंती असेल की यानंतर आपली मॅच असणार आहे, त्यामुळे आपण कुठे जायचं नाहीये। सावरोळी खरसोंडी संघाच्या संघनायकाला विनंती आहे, यानंतर आपली मॅच असणार आहे। ऋषभ एक उंचगुरा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आहे, चिंचोली एंड करणार, शुभम स्ट्राईक एंड वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती नवनाथ। पहिल्या चेंडूवरती यावेळेस आपण बघतोय बॅटची लिडिंग एज घेतली होती। पहिल्या चेंडूवरती येते सिंगल धावांच्या मदतीने धावफलकावरील वाढ। टोटल पहिला चेंडूचा खेळ झाला, धावांचा श्रीगणेशा करताना शुभमच्या बॅटमध्ये एक धाव येते। अर्थात 4 षटकांचा सामना आहे, एक वेगळ्या पद्धतीने लॉर्ड्स एक वेगळ्या पद्धतीने या मॅचचं आयोजन केलं गेलंय। 2 गाव 11 खेळाडू, अर्थातच या संकल्पनेनुसार हा सामना चालू आहे। सुरेख चेंडू उसळी घेणारा चेंडू जो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली केतन मुंडे यावेळेस यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे। ऋषभनं टाकलेला हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावते। नवनाथ महामंडकर हा चेंडूचा निर्धाव खेळ करतोय। लवजी मुळगाव त्याचबरोबर विपक्षात खेळ चालू आहे तो तांबाडी काटरंग या संघाचा। ऋषभचा हा चेंडू यावेळेस उजव्या हाताच्या बराच बाहेर फेकला गेला, पंचांच्या माध्यमातून या चेंडूला स्वर घोषित केले गेले। अवंतर धावेने धावफलकावरती वाढ होईल, 2 धावा धावफलकावरती आहेत। यावेळी आडव्या बॅटने आपण बघतो मिड विकेट क्षेत्रामध्ये हा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक चुकला, चुकीचा खेळ होतोय। अर्थातच येत आहेत 4 धावा, 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती होईल वाढ। तर या 4 धावांच्या मदतीने आता फलंदाज नवनाथ सुरेख खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। दर्जेदार, अप्रतिम, लाजवाब, कडक, ब्युटिफुल। पंच मात्र राजेश परदेशी इशारा करतात 4 धावांचा, 4 धावांच्या मदतीनं 10 धावांचा आकडा धावफलकावरती येतोय। अर्थातच 10 आकडा आठवण करून देतो सचिन रमेश तेंडुलकर जे भारतरत्न आहेत, त्यांच्या नावावरती बराचसा क्रिकेटचा इतिहास आहे आणि या क्रिकेटच्या खेळातील त्यांना देव मानलं जातं। यावेळेस मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर दर्जेदार येतोय फटका 4 धावांसाठी, बॅक टू बॅक तिसरा चौकार। आपला रसगलोला लागल, आपला रसगलोला
पहिल्या 4 धावांच्या मदतीनं टोटल धापलकरती धावा आल्या त्या बिनबाद 14. ही जमेची बाजू आहे. सुरेख फलंदाजी होते. नवनाथचा झेल सुटला अर्थातच काव कॉर्नर रिजन मध्ये आणि तो झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं लागोपाठचे 3 चौकार आले. अशा वेळी संघाचा कर्णधार प्रशांत कवडे मात्र विविध पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखतोय. नवे चेंडू हवेमध्ये आहे. प्रशांत कवडे चेंडू खाली आहे आणि चूक घडली. प्रशांत कवडे मात्र करतो एक क्रिकेटच्या खेळामधनं चुकीला माफी नाही आणि अर्थातच योगेश सरकोडे सांगतात हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. यावेळी आता मोठ्या खेळाडूला मिळाला जीवदान. धावांच्या गतीला आता येईल जोरदार आकार बजाव डीजे. डोंगरचे माऊले माझी कल्याची माई माऊले डोंगरचे माऊले माझी कल्याची माई माऊले पाणी दर्याने नाही जमरा पाणी दर्याने नाही जमरा नाभ विशाल आहे कवरा तुझ्यावरी कवरा नाभ विशाल आहे कवरा तुझ्यावरी कवरा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 15 धावा धापलकावरती काटरंग तांबाटी संघाच्या विरोधात खेळ चालू आहे. तो मुळगाव लवजी संघाचा प्रथमतः फलंदाजी आपण बघतोय ती टीम मुळगाव लवजी संघाची. आता यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल पुन्हा एकदा नवनाथ आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल शुभम गोडविंदे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल केतन मुंडे. एंड बदललं गेलं विनोद सर. आता चिंचोली एंड कडनं फलंदाजी होणार आणि मुळगाव एंड कडनं गोलंदाजी होईल. केतन मुंडे त्याचं नाव भरपूर आहे जो रायगड प्रीमियर लीगचा हिस्सा आहे. नवनाथ मामुनकर एक कसलेला फलंदाज ज्याचा झेल सुटलाय. आता तो केतन मुंडे या गोलंदाजावरती कशा पद्धतीने आक्रमण करतो हे पाहणं औचित्याचं ठरणार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार. नवनाथनं केतनचं आल्या स्वागत केले. लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या मधनं चेंडू गेला बिग 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 आउट ऑफ द बार. षटकार. तर 21 धावा या षटकाराच्या मदतीने झाला. झेल सुटला होता मोठ्या फलंदाजाचा. आता मात्र या मैदानावरती धावा येतील पण यावेळेस भरत सोलंकी चेंडू खाली आला. नवनाथच्या पारीचा अंत होतोय. गोलंदाज केतन मात्र या चेंडूवरती मारली बाजी. बॅक टू द पॅव्हलियन नवनाथ मामुनकर. शैलेश सरगुडे यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल आणि स्ट्राईक एंड वरती शुभम गोडविंदे ज्याने कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलं पण निर्णय क्षणी मात्र अपयशाच्या वाटेला जावं लागलं. पण आता पुन्हा एकदा संधी आयोजकांनी दिली. 2 गाव एक संकल्पना आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. हा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर फेकला गेला. शुभम स्ट्राईक एंड वरती आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन मुंडे. एकाच संघातील हिस्से अर्थातच रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण या दोन्ही खेळाडूंना एकाच टीम मध्ये पाहणार आहोत पण आता मात्र एकमेकांच्या विरोधात क्रिकेटचा खेळ करतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं निर्णय क्षणी उसळी घेतली. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. चेंडू गेला सरळ निर्धाव. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. अर्थातच कमबॅक होतोय गोलंदाज केतन मुंडेचं. केतन मुंडे एक मोठं नाव आहे या क्रिकेटच्या खेळातलं. कोल्हापूर परिसरातील एक अव्वल दर्जाचा हा खेळाडू. यावेळेस गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा तयार.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अशा वेळी आपण बघतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. पंच आमचे तेजस कराळे मात्र दर्शवतात ही लेग बाईची धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 23 धावांची मोहर उमटवली जाते. स्ट्राईक एंड वरती शैलेश सरगुडे जो तिसऱ्या क्रमांकावरती आला. आता मात्र सामना करणार केतनचा. लढाई आता केतन आणि शैलेश मध्ये आहे. एक कसलेला फलंदाज ज्याचा बराच वर्षाचा अनुभव घेऊन तो मैदानामध्ये फलंदाजी मार्गवर आहे. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज केतन मुंडे तयार. धीम्या गतीने फेकलेला चेंडू बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि अशा वेळी या चेंडूवरती पुन्हा एकदा लेग बाईची धाव येते. हे निर्णायक षटक ठरलं. आपण बघतोय नवनाथ बाद झाल्यानंतर धावांच्या गतीला कमी केलं गेलं, धावांचा आलेख खाली आलाय. गोलंदाजानं मात्र वर्चस्व सिद्ध केलं. मीही या मैदानामध्ये आपला खेळ दाखवू शकतो, माझ्यामध्येही क्षमता आहे हे सिद्ध करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा केतन मुंडे तयार. आडव्या बॅटनं जोरकस फटका खेळला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल. एक धाव मात्र पुन्हा मिळेल. एका धावेच्या मदतीनं आता खऱ्या अर्थानं मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद टीम मुळगाव लोजी संघाच्या धावा लागला धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 12.5च्या सरासरीनं अर्थातच धावफलकावरती 25 धावा आल्यात. येणाऱ्या अजूनही 24 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता किमान 30 धावा शोधाव्या लागतील त्या मुळगाव लवजी संघाला. आणि विपक्ष खेळ चालू आहे तो काटरंग तांबाडी संघाचा. या सामन्यामध्ये बराच रोमांच, बराच कसरत आपल्याला पाहायला मिळू शकते. ऐकू एक दर्जेदार सुमधुर संगीत. नक्कीच या स्पर्धे माध्यमातून जे जे आपले आयोजन करताय, खरं पुरस्कर्ता त्यांचं सुद्धा आपण नाव घेणं गरजेचं आहे. आमचे सन्माननीय समीरजी मसूरकर साहेब जे खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक बांधकाम सभापती, ज्याने टी शर्ट या मैदानात जे खेळाडू खेळ करतात टी शर्ट बनवण्याचं काम केलं. त्याबरोबर रोहन थरकोड असतील, आदित्य महाडिक असतील, कुशल राणे असतील, रोहित शिंदे असतील, या तमाम पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. कारण एवढं मोठं आयोजन आहे आणि टी शर्ट अजून रंगतदार खेळ त्या मैदानात आपल्याला पाहायला भेटलं. निश्चित रोहितजी शेंडे एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट दिले गेले. तर रोहन थरकोडे असतील, आदित्य महाडिक असतील, सन्माननीय समीरजी मसूरकर असतील, या सर्व दिग्गज मान्यवरांनी या खेळामध्ये आपण बघतोय आपल्या माध्यमातून टी शर्ट दिले गेले. त्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो. घेऊन येतो मैदानामध्ये गोलंदाज मार्ग चिंचवली एडकडनं गोलंदाज भरत सोलंकी. स्ट्राईक एंड वरती शुभम भरतचा यावेळेस हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकला जातोय. आता पंच आमच्याकडे वळतात, इशारा येतोय हा चेंडू स्क्वेअर आहे. तर या स्क्वेअर धावाच्या मदतीने धावफलकावरती टोटल धावा जोडल्या गेल्या त्या 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचं प्रयत्न, कव्हरचं क्षेत्र आहे जिथे डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. टोटल 1-27 धावा धावफलकावरती येत आहेत टीम मुळगाव लवजी संघाच्या. तर विरोधात खेळ आपण बघतोय तांबाटी काटरंग संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, अशा वेळी बघा अतिशय दर्जादार चेंडू पाहायला मिळाला. शैलेश सरगुडे मात्र निर्धाव चेंडूचा खेळ करतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय, चेंडू फायनल क्षेत्रामध्ये जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ.
28 धावा धाबलकरती पूर्ण झाल्यात. तर भरतनं मात्र या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं. असं वाटलं तर रडाच्या गतीचा आलेख वाढेल, पण फलंदाजीचा हँडब्रेक खेचण्याचं काम गोलंदाजानं केलं. पण आता हँडब्रेक बाजूला ठेवून टॉप गिअर मध्ये गाडी पळवावी लागेल शुभम गोडविंदे. त्यावेळेस फटका खेचतोय आणि हा फटका थांबणार नाही, जाईल सीमारेषा पलीकडे. दर्जेदार चौकार. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. तर 32 धावा धावपलकावरती आल्यात. येणारा चेंडू पुन्हा एकदा समोर आहे शुभम. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू थांबणार नाही. इट्स लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार येतोय आउट ऑफ द पार. शुभम गोडविंदे ब्रँडेड षटकार. आणि या रिव्ह घेण्यात आलेले आहेत. नक्कीच निर्णय तिसरे पंच देतील. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी व्यासपीठावरती असणं अपेक्षित असेल. अन्यथा जो काही निर्णय त्याच्यावरती वाद घातला तर तो निर्णय ठाम मांडला जाईल. ऐकूया तोवर एक सुमधुर संगीत. हॅलो, हा नो चिन्ह नाहीये आणि अशा तऱ्हेने जो पहिला री होता तो मात्र लवजी म्हणजे मेगा संघाचा तो री संपला. यानंतर ते री घेऊ शकत नाहीये हा स्पर्धेचा नियम आहे. तर निश्चित प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू देण्यात आलेला आणि आता मात्र लवजी आणि मुळगाव संघाने घेतलेला रिव्ह्यू हा बाद केला गेला. यावेळेस चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ द पार. बिग 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 षटकार. आगरी कोणाची सुखी सावली देवी बाहुली कराया. 44 धावा धावपलकावरती येतात. भरतचे शेवटचे 2 चेंडू थोडेसे खराब पाहायला मिळाले आणि दोन्ही चेंडूचा भरपूर समाचार घेतला गेला. लागोपाठचे 2 षटकार शुभम गोडविंदेने लगावलेत. अर्थातच शुभमने सिद्ध केलं मी अजून मैदानामध्ये आहे आणि मी बरंच काय करू शकतो. एक कडवी झिंज मी अर्थातच शेवटच्या चेंडूपर्यंत देऊ शकतो आणि ती कडवी झिंज मात्र जो देतोय अर्थातच शैलेशला आता त्याला त्याची साथ द्यावी लागेल. तर गोलंदाज कोणता वापरला जाईल याच्यामध्ये पडलेला प्रश्नचिन्ह आणि तो प्रश्नचिन्ह दूर करताना संघाचा कर्णधार आता घेतोय का निर्णय हे पाहणं अपेक्षित असेल. तर 44 धावा धावपलकावरती आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक. गोलंदाज गोलंदाज मयूर मुंडे जो मुळगाव एंडकडनं गोलंदाजी करेल. तर चिंचोली एंडकडनं शैलेश सरगुडे. अर्थातच मुळगाव नवेच संघाचं आता प्रतिनिधित्व करताना अर्थातच स्ट्राईक एंड वरती गोलंदाज यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने तयार. पहिल्या चेंडूवरती शैलेशनं मात्र चेंडू हवेत उडवलाय आणि आता मात्र हा चेंडू अडवला जातोय. अर्थातच भरत सोलंकी यांच्या माध्यमातून पकडलेला झेल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसरेला 2ऱ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय तो शैलेश थरगुडे. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावपलकर धावा आहेत त्यात 44. प्रथमता फलंदाजी करताना टीम लवजी मुळगाव संघाच्या आणि गोलंदाजीसाठी आता शेवटच्या षटकामधला हा 2रा चेंडू घेऊन गोलंदाज तांबाटी आणि काटरन संघाची बाजू मांडतो मयूर मुंडेने टाकलेला हा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला.
एक धाव मात्र देऊन गेला. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती होईल वाढ आणि 45 धावांचा पाठला. अर्थातच 45 धावा फलकावरती येत आहेत आतापर्यंत फलंदाजी करताना टीम लवजी मुळगाव संघाच्या. चोरकस बॅट फिरवण्याच्या नादामध्ये फलंदाज चुकला आणि यावेळेस यष्टीरक्षकाने चूक केली आणि चुकीला माफी राहील. मिळते एक धाव. जिथे एकही धाव नव्हती तिथे मिळाली एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती होईल वाढ आणि स्ट्राईक एंड वरती यावेळेस शुभम घोडविंदे. 46 धावा धाबलवरती आल्यात. प्रथमतः फलंदाजी आपण पाहतोय अर्थातच गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये टीम काटरंग आणि तांबाटी संघाला. हा चेंडू हेलिकॉप्टर फिरवलाय आणि जे लँड होतंय सीमारेच्या पलीकडे कडक षटकार. बावन्न धावा धावफलकावरती आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकला. आता हा चेंडू सीमारेषा गाठतो का? निश्चित. जिथे एकच धाव होती तिथं मिळतात 4 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदललं. तुषार जर विचार केला तर खरोखर मयूर हा गोलंदाजी चांगली करते, परंतु क्षेत्ररक्षक जी लाभ आपल्याला मिळत नाही, त्याला साथ जी असते ती मिळत नाहीये. त्यामुळे मला वाटतं हा थोडासा मागणे होतो तो गोलंदाज मयूर. निश्चित आपण बघतोय गोलंदाज महागडा ठरत असला तर या चेंडूवरती 4 धावा येतात आणि यामध्ये मी तर म्हणेल गोलंदाजीची काय चुकी. जर क्षेत्ररक्षकाकडनं जर चूक होत असेल तर दोष मात्र का गोलंदाजाला द्यावा? हा सांघिक खेळ आहे, एकुलतेचा खेळ आहे आणि एकत्र करणारा खेळ. दोन गावांच्या अस्तित्वाची लढाई आता लढली जाते आणि अशा वेळी चूक घडली क्षेत्ररक्षकाकडनं. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा खर्च आल्या आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा. टोटल 24 चेंडूचा खेळ झालाय. 2 गडी बाद 60 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 24 चेंडू 61 धावांचं आव्हान असेल ते टीम काटरंग तांबाटी संघाला. सावरोळी खरसुंडी संघाचा संघनायक, सावरोळी खरसुंडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती, आपण अतिथी कक्ष द्यायचा आहे. टीम सावरोळी खरसुंडी संघाचा संघनायक. तर येणारे 24 चेंडू 61 धावांचं आव्हान. मुळगाव लवजी विपक्ष चालू असलेला सामना काटरंग तांबाटी या दोन संघादरम्यान ही कडवी झुंज. यानंतर होणारा सामना सावरोळी खरसुंडी विरोधात. या सामन्यात जो विजय संपादन करेल त्या संघाला लगेचच आपला खेळ दाखवायचा आहे. या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी आपण आमंत्रित करूया फलंदाजांना, आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती या आणि त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत. फलंदाज, जर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर लगेचच मैदानामध्ये जा. आपल्याकडे डान्सिंग अंपायर नाहीये, नाहीतर तो तुम्हाला आणायला तिकडे तिथपर्यंत आला असता. आणि राजेश परदेशी आता मात्र सराव करतायत तशा पद्धतीनं काहीतरी वेगळं करण्याचं, पण आज ते मात्र शांत आहेत आणि ते चांगला डान्स दाखवू शकतात. फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी त्यांचा स्टॅमिना राखून ठेवलाय. कदाचित जेवून आल्यानंतर ते त्यांची कसरत सुरू करतील, पण आता मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा फलंदाजांना, आपण लगेच मैदानामध्ये जा.
11च्या 11 स्टार खेळाडू आहेत, त्याच्यामुळे आता कर्णधाराला प्रश्न पडलाय कोणत्या फलंदाजाला आपण फलंदाजीसाठी पाठवायचा. पण अशा वेळी फलंदाजाने निर्णय घेतलाय. 2 फलंदाज मैदानामध्ये येत आहेत, केतन मुंडे आणि त्याच्याबरोबर प्रशांत कवरे. हे 2 मोठे फलंदाज आता मैदानामध्ये येतील. पाठला करायचा 24 चेंडूमध्ये 61 धावांचा. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रशांत, नॉन स्ट्राइक एंड वरती केतन, गोलंदाजी मार्क पर उमा शंकर, मॅन फ्रॉम मुळगाव. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मॅन फ्रॉम काटरंग प्रशांत कवडे. मॅन फ्रॉम लवजी राजेशी परदेशी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम लवजी तुषार कराळे, तेजस कराळे लेग पंचाच्या भूमिकेत. मॅचला सुरुवात होते, अर्थातच पाठला होतो 24 चेंडू आणि 61 धावांचा. पहिला चेंडू फुलटॉस आणि हा चेंडू गेला सीमारेषा आर पार. षटकार. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि मंदाबाई खऱ्या अर्थानं शिकली म्हणून या जगामध्ये खऱ्या अर्थानं टिकली असं म्हणता येईल. कारण की आज आपण बघतोय स्त्रियांचा विचार केला तर माणसांच्या खांद्याला खांदा लावून अर्थातच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी दाखवतात. मग क्रिकेटचं क्षेत्र असतो, कबड्डी असो, खो खो असो किंवा रिले असो. चंद्रावरती पाऊल ठेवलं गेलं जिच्या माध्यमातून आपण बघतोय एक कुटुंब सांभाळला जातं अशी स्त्री जी प्रगतशील झाली. त्यामुळे सुरेख चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू तटीय सर्कलमध्ये अडवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण तसं काही घडलं नाही. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. अर्थातच या चेंडूवरती 1 धाव धापलकावरती टोटल आता आल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि 7 हा आकडा आठवण करून देतो महेंद्रसिंग धोनी यांची, ज्यांना अतिशय सुंदरतेने कर्णधाराची भूमिका पार पाडली. अर्थातच त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं बरेचशा सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि 7 हा आकडा आठवण करून देतो फुटबॉलच्या खेळातील एक मोठ्या फलंदाजाची, क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याच्या जर्सीवरती सातत्यानं 7 आकडा आपण पाहिला, ज्यानं सुरेख कामगिरी केली या कोविड-19च्या युद्धामध्ये, त्याचाही मोलाचा वाटा आहे. पण 7 या आकड्यावरती स्कोर कार्ड थांबणार नाही. हा चेंडू गेला आउट ऑफ द पार, सीमारेषा पलीकडे. दणदण दणदण करणारा येतोय 4-4 धावांसाठी चौकार. केतन मुंडे, मॅन फ्रॉम तांबाटी, ज्याच्या बॅट मधनं पहिल्या 4 धावांना खातं खोललं गेलं, तर टोटल धावपालकर धावाला त्या 11. फुलटॉस चेंडू आणि हाही चेंडू येतोय सीमारेषा आउट ऑफ द पार. इट्स अ लाजवाब बिग षटकार आणि 3ऱ्या पंचाची मागणी. तर 3ऱ्या पंचांनी आता नो घोषित केलाय, म्हणजे या चेंडूवरती 7 धावा घेणारा चेंडू फ्री हिट. अर्थातच फ्री हिटचा हा चेंडू ना दिवाळी ना दसरा, आस्वाद मात्र घेतोय फलंदाज.
आता फ्री हिट कंटिन्यू होईल कारण की हा रियू मात्र खरा ठरलाय. धावपल करतो टोटल 18 धावा आल्यात आणि हा फ्री हिटचा चेंडू 38 सर्कल मध्ये अडवलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये. अशा पद्धतीने चेंडू टाकणं अपेक्षित होतं उमाशंकर या गोलंदाजाच्या माध्यमातून, पण सातत्याने त्याने चूक केली. 2 फुलटॉस चेंडू टाकले गेले आणि त्या दोन्ही फुलटॉस चेंडूला सीमारेषा मारण्यामध्ये यश आलं फलंदाजांना. धावपलकावरती 18 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड स्थिर आहे आणि 18 हा आकडा युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन करतो, कारण की भारताचा आता युवा कर्णधार विराट कोहलीच्या जर्सीमध्ये हा आकडा आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अशा वेळी एक धाव मात्र येते. एका धावेच्या मदतीने 19 आकडा धावपलकावरती येतो आणि 19 आकडा आठवण करून देतो येणाऱ्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थातच साजरी केली जाईल. जसा क्रिकेटचा हंगाम, क्रिकेटचा खेळ आपण आनंदाने साजरा करतो, तसाच आनंदाने मात्र ती जयंती साजरी करण्यात आपले यश येईल अशी अपेक्षा करतो. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसरेला परत प्रशांत कवडे. बॅक टू द पॅव्हलियन. धावपलकर धावा आहेत त्या 19. DJ Manoj in Brahmas. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागला तर 19 एक गडी बाद अशी सुस्थिती पाहायला मिळते. धावांची सरासरी राखण्यामध्ये यश आले ते टीम तांबाटी काटरंग संघाला, पण या धावांच्या गतीला आता कमी करण्यासाठी गोलंदाजाचं आमंत्रित केलं जातोय. शुभम घोडविंदे मॅन फ्रॉम मुळगाव या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू ठेवला गेलाय. स्ट्राईक एंड वरती आता मॅन फ्रॉम तांबाटी संघाचा फलंदाज केतन मुंडे असणार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मॅन फ्रॉम काटरंग संघाचा फलंदाज अजिंक्य दर्गे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका दमदार आहे आणि हा फटका थांबणार नाही. इट्स अ बिग हिट. शुभमचं स्वागत केलं. केतन 6 धावांची मोहर उमटवणारा येतोय षटकार. पंचवीस धावा धावपलकावरती आल्यात. 61 चा पाठला होतोय. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार, तसा चेंडू गेला सीमारेषा पार षटकाराच्या दिशेला. पण येणाऱ्या चेंडूवरती शुभमला उत्तर देता येईल. संधी बराबरीची आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना घरच्या दिशेनं मैदानाची वाट चालू करून देणारा हा खेळ, अर्थातच खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाला मातीवरती आणणारा हा खेळ पाहतोय आपण. याची तेही याची डोळा. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. साजरी होणार नाही त्या राजाची. लाखो देवळं उद्ध्वस्त होता होता ज्यानं वाचवली, ज्या राजाचं एकही मंदिर नाहीये असा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं सातत्यानं आठवण करून दिली जाते. त्याची जयंती जवळ आली आहे. यावेळेस जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. वेगही पाहायला मिळाला. चेंडूवरती 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने टोटल 61 चा पाठला होत असताना धावा येतात त्या टोटल 32 धावा धावपलकावरती लागल्यात. अजूनही येणाऱ्या काही चेंडूमध्ये कदाचित 29 धावांची गरज असेल विजयासाठी. स्ट्राईक एंड वरती अजिंक्य दर्गे.
धीम्या गतीनं हा चेंडू फेकला, कही पे निगा आहे कही पे निशाणा. शुभमनं केलं कमबॅक या चेंडूवरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं. शुभम कमबॅक करतोय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तापलकरवरती धावा आहेत त्या 32. वेगावरती स्वार झाला. यावेळेस पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं गेलं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू गेला निर्धाव. तापलकरवरती धावा स्थिर पाहायला मिळतात. जसजसे चेंडू निर्धाव जाणार तसंच काटरंग तांबडी संघाचे पाठीराखे मात्र अडचणी देतील. जसजसे चेंडू धावा देतील तसंच बोळगाव लवजी संघाचे पाठीराखे मात्र निराश होतील. पण आता पाठीराखे दोन्ही संघाच्या बाजूने टाळ्या वाजवतात, कारण की या खेळात अजून कोणी जिंकलं नाही, या खेळात अजून कोणी हारलं नाही. लढाई समांतर चालू आहे. या लढाईमध्ये आता युद्ध पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून बॅट आणि चेंडूचं. उलटा चेंडू आणि काय घडलं? उलटा चेंडूवरती केली दांडी. गोल फलंदाज जातोय तंबूच्या आसराला. पाणी मैदानामध्ये जा. तर 32 धावा दाभोलकरवरती लागले. 61चा पाठला होतोय. जाणता राजा खासदार अर्थातच शरदचंद्रजी पवार यांच्या नावावरती एक शृंखला आपल्या समोर काही दिवसातच पाहायला मिळेल. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीचा प्रवास या वडवळच्या मैदानावरती या शृंखलेच्या माध्यमातून पाहायला मिळणार. या स्पर्धेचा पहिलं रोख रुपये रक्कम असेल 3 लाख आणि दुसऱ्या क्रमांकाची धनराशी असणार 1,50,000. तिसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक, चौथ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर अर्थातच दुचाकी गाडी देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज फलंदाजसाठी आकर्षक पारितोषिक. ही अशी अतिशय सौंदर्याने भरलेली स्पर्धा आपल्या समोर काही दिवसातच अर्थातच 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. वडवळच्या मैदानावरती पेन खोपोलीमध्ये जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या जवळचं हे गाव आहे आणि त्याच मैदानावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अर्थातच या स्पर्धेचं सगळं तामझाम काम सगळं पाहतात त्या सुंदरशी आपल्याला संपर्क करायचा आहे. बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. त्याही व्यासपीठावरती पाहायला मिळतील. राष्ट्रवादीचे कणकर नेतृत्व अर्थातच शरदचंद्रजी पवार यांच्या नावाखाली स्पर्धा आपल्याला वडवळच्या मैदानावरती काही दिवसानंतर पाहायला मिळणार. ज्या ज्या स्पर्धकांना ज्या ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरच संपर्क साधा अशी अपेक्षा करतो. घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे दाभोलकरवरती आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा. येणारे शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. सामना अजून संपला नाही. स्ट्राईक एंड वरती मॅन फ्रॉम तांबाडी संघाचा कर्णधार केतन मुंडे, गोलंदाजी मार्गवर प्रणित जंगम. प्रणित हा चेंडू हवेमध्ये आहे. सप्रेम भेट देणार का प्रेमाची? अर्थातच डेल टिपतोय मॅन फ्रॉम केतन मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन आणि स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज आहे मयूर मुंडे.
इतिहास त्याने घडविला आणि इतिहासाची पानं उलटली तर महाराजांचं आदरानं नाव तेव्हाही घेतलं गेलं आणि आताही घेतलं. त्याच राजाला मानाचा मुजरा देत वळतोय मैदानामध्ये ज्यानं मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न रंगवलं. आपलं आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं त्या स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व ताटमानेनं आज जगतोय. कारण की ज्याच्याच पदस्पर्शानं पावन झालेला रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं असलेला खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यातला खोपोली एक छोटस शहर असलं तरी माणसं मोठ्या मनाची राहतात. आणि यावेळेस या मैदानावरती चालू असलेली लढत काटरंग तांबाडी विपक्ष मुळगाव लवजी तापलकर एका धावेच्या मदतीने धाबा जोडल्या गेल्या. त्या 34 स्ट्राईक एंड वरती 2 धावांच्या मदतीने धावा जोडल्या गेल्या. 34 धावा दापालकरती आल्या. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा मयूर मुंडे नॉन स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज केदार. यावेळेस येईल पुन्हा एकदा टिपला गेला. मयूर मुंडे बॅक टू द पॅवेल आणि अर्थातच अडचणीत आहे आता टीम काटरंग तांबाटी. बरेचसे दिग्गज खेळाडू मात्र तंबूच्या आसरेला परतले. केदार जो 4थ्या क्रमांकावरती आलाय 5व्या क्रमांकावरती आलाय आणि आता 6व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये जातोय भरत सोलंकी. भरत सोलंकी मध्ये क्षमता आहे. भरत सोलंकी एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. चारी दिशेला लिहिलेला फटकेबाजी करू शकतो. रिव्हर्स स्वीप मध्ये माहीर असलेला फलंदाज आणि ओम पनवेल संघातनं त्यानं ओपन क्रिकेट मध्ये आपला खेळ दाखवला. आता ग्रामीण क्रिकेटच्या अस्तित्वाची लढाई लढताना स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल आणि यश मिळालं गोलंदाज प्रणित जंगमला. आल्याला पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला आणि निर्णायक शैली चेंडूला अडवलाय शैलेश सरगुडे यांना. मिळाला या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. अब तक 36 पाटला होते 61 धावांचा. 4 महत्वाचे गडी तंबूच्या आसरेला परतले. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होणार प्रशांत, त्यानंतर केतन, त्यानंतर अजिंक्य आणि मग बाद झाला तो मयूर. पुन्हा एकदा जेल पकडी संधी जेल निसटला. 2 धावांनी पुन्हा एकदा वाढ. चूक घडली चुकीला माफी नाही. 38 धावा दापलकरती आल्यात. 38 रन इन स्कोर कार्ड. 61 धावांचा पाडला होतोय. दर्जेदार गोलंदाजी त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आता होणं गरजेचं असेल टीम मुळगाव लवजी संघाच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतोय. छोटा पॅक बडा धमाका. चेंडू अडवला गेला. 2 धावा पुन्हा एकदा मिळतायत. 2 धावांच्या मदतीने दापलकरती वाढ. टोटल 40. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. सुंदर शर्मा मात्र मॅचच्या तयारीमध्ये आहेत. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीचा प्रवास. 3 लाख रुपयाची भरघोस रकमाची ही राशी. जाणता राजा अर्थातच खासदार चषक शरदचंद्रजी पवार यांच्या नावावरती स्पर्धा. त्या स्पर्धेचा विचार काही दिवसानंतर केला जाईल पण या स्पर्धेचा आपण विचार केला. नगरसेवक चषक 2021 चे माध्यम. आजचा शेवटचा दिवस. 2 गावाच्या अस्तित्वाची लढाई या मैदानावरती लढली जाते. एकीकडे टीम मुळगाव लवजी तर दुसरीकडे टीम तांबाडी विपक्ष काटरंग आणि तांबाडी संघाचा खेळ विरोधात चालू आहे. तो टीम लवजी मुळगाव संघाच्या. गरजे शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची. सप्रेमच्या हातामध्ये चेंडू आहे. तो सप्रेम भेट देणार का फलंदाजाला. स्ट्राईक एंड वरती केदार मुंडे. सप्रेम डाव्या हाताचा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज केदार. सरळ बॅटने टाकलेला चेंडू कव्हर्स पॉइंट मध्ये खेळला जातोय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. शेवटचे 5 चेंडू 20 धावांची गरज.
विजय तुम्ही कुठे भटकू नका. तुम्ही जर भटकलात तर आजचा शेवटचा दिवस आहे. काटछाट होईल. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. एका धावेनं वाढ. टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या 42. विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती भरत सोलंकी मॅन फ्रॉम काटरंग. सुरेख चेंडू. वेग होता चेंडूला. अचूक टप्प्यावरती फेकले गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 43. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. हॅलो बोल. या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळते. सप्रेम नमन दिली प्रेमाची भेट. बोल. किती सुंदर रंगा घातला जवळा. सुंदर रंगा घातला जवळा. कुणाल मुंडे स्ट्राईक एंड वरती आहे. पण चेंडू फेकला जातोय. सप्रेमच्या मात्रेमधनं प्रेमाची भेट देताना निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. कुणाल मुंडे जरा फटका खेचलाय पण फटका फसलाय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला अडवला जातोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवला. फेक चुकीची केली. पण आता मात्र हा ना म्हणते म्हणते हा ना करते करते नवाब साहब की गाड़ी यहाँ पे छूट गई है क्योंकि वो लेट हो चुके हैं. आणि या वेळेस चेंडूला उंच उंच उडवलंय. चेंडूला सीमा तर नक्कीच गाठली आणि 11 धावांना मात्र पराभवाच्या वाटेला जावं लागलं टीम तांबाडी काटरंग संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लवजी मुळगाव संघाचा खेळ आपण पाहिला. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नक्की का किती बॉल खेळला? 35 पण. तर 34 धावांची लाजवाब खेळी करणारा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय शुभम घोडविंदे मॅन फ्रॉम मुळगाव. त्याला विनंती व्यासपीठावरती या. आणि सावरोळी खरसुंडी संघाचा संघनायक आलेला आहे. त्याचं मी स्वागत करतो कारण की त्यांना वेळेचं महत्व माहिती आहे.